शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण डुअर पट्टी बघणार आहोत. छोटीशी आहे पण आकर्षक डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. हे पहा, आता 17 इंच घेतलं आहे मी लांबी आणि रुंदी आहे 4.5 इंच. आणि आता याचं सेंटर काढायचं आहे. मधोमध मी लाईन मार्क करून घेतली आहे 8.5 वरती आणि मध्ये असं सेंटर काढायचा. हाफ घेतला आहे, सव्वा 2 इंच. वरच्या साईडने 2.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. परत 1 इंचाचं राईट साईडला मार्जिन घेतलेलं आहे. तर पुढे पण आपल्याला ह्याचं सेंटर काढूया. लाईन करून घ्यायची मधोमध आणि ह्याचा परत सेंटर काढून असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे पाऊण इंचाचं मार्जिन केलं आहे सगळं. तुम्ही अर्धा इंच पण ठेवू शकता. आता इथे व्यवस्थित शेप नाही आलेला, थोडासा शेप आपण गोलमध्ये देऊन घेऊया. आणि हे पण इकडे 1.5 इंच बनवून घ्यायचं आहे तसंच गोल. पुढे आपल्याला सुंदर असं फूल बनवायचं आहे. आता पाऊण इंच मार्जिन घेतलं आहे, गोल आकार करून घेतला आणि मध्ये एक अर्धा इंचावरती गोल दिला. आणि आता हे 2-2 इंचाचं मार्जिन घेतलं आहे. समप्रमाणात लाईन घ्यायची आहे ह्या सर्व. तर आता त्याचं 1.5 इंच करून घेऊया आपण, म्हणजे पाकळीला बरोबर जागा पण पुरेल. तुम्ही 2 इंचाचं पण घेऊ शकता. हे पहा, ती छोटीशी झाली, थोडीशी मोठी वाढवली. एकदम इझी टेक्निक आहे फ्लावर बनवायची आणि चुकणार नाही. आता हे पाऊण इंचावरती 1 इंचावरती मार्जिन आहे ते गोल आकाराचं आणि पुढे अशी पाकळी करून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने जसं वरती आपण बनवले फूल तसंच बनवायचे, पण हाफ राहील ते, कारण दुसऱ्या साईडला हाफ येईल. आता हे आपल्याला साईडने एक डिझाईन बनवायची. त्यासाठी आपण हे पाण्याचा डॉटसारखं बनवून घ्यायचं आहे. मी अंदाजे बनवला आहे तरी पण मेजरमेंट सांगते. 1 इंच रुंदी आणि लांबी 2 इंच आहे. कट करून घेऊया. कट झाल्यानंतर आता ह्याच पेपरवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि पूर्ण आखून घ्यायचं आहे. 3 बसतील आपले. थोडंसं अंतर ठेवून आखून घ्यायचं आहे. उलन चिटकवायला प्रॉब्लेम होणार नाही. आता ही मी पुढे जी डिझाईन बनवली ती बनवू नका, कारण की जागा पुरत नाही. हे छोटेसं ते बनवलं ते तसं ट्रेसिंग पेपरच्या खाली ठेवलं आणि पूर्ण आखून घेतलं. तर दोन्ही साईडने उलटं करून ते ट्रेसिंग पेपरच्या खाली ठेवायचं आणि आखून घ्यायचं. हे पहा, ह्याच पद्धतीने आपण पूर्ण करून घेऊया. व्यवस्थित ठेवायचं आहे, बरोबर फूल बसलं पाहिजे आणि डिझाईन व्यवस्थित आले पाहिजे. आता मी दुसरा कॅनव्हास घेतला आहे, त्याच्या खाली कार्बन पेपर टाकला आहे आणि असं ट्रेसिंग पेपर ठेवून पूर्णपणे व्यवस्थित आखून घेणार आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही करा. एक साईडला तुम्हाला डिझाईन बनवली तर दुसऱ्या साईडला बी सेम डिझाईन बनेल, कुठेही चूक होणार नाही. त्यामुळे ही टेक्निक नक्की यूज करा. ह्या डिझाईन पटापट विकल्या जातात, छोटी डिझाईन कोणतीही राहत नाही. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगत जा. आणि नवीन व्हिडिओ कोणता पाहिजे ते पण कमेंट करा. एका ताईनं सांगितलं आहे गणपतीमध्येच पाहिजे आहे आणि साईडला पानाची डिझाईन, तर तो पण व्हिडिओ लवकरच येईल. कमेंट केल्यानंतर मला समजतं की कोणत्या डिझाईन घेऊन यायच्या काय, म्हणजे तुम्हाला त्यानुसार डिझाईन मिळतील. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. हे बघा, छापून घेतले आता आपण पूर्ण कॅनव्हासवरती आणि मध्ये गोल राहिला होता तो गोल करून घेऊया फुलामधला. आता याचं कलर कॉम्बिनेशन आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे पहा, आता कलर कॉम्बिनेशन आपले हे ग्रीन कलरने बॉर्डर करायचे आहे. मधले जी डिझाईन आहे त्याला डार्क ग्रीन घेतला आहे मी आणि मध्ये लाईट ग्रीन घेणार आहे, म्हणजे ते आकर्षक दिसणार उठून. आता इथे थोडंसं मोठं झालं, त्याची कशी आयडिया करायची मी तुम्हाला सांगते पुढे. चिटकवताना उलन साईडला गेली.
हे पहा अशी दाबून घ्यायची एक साईडला. झालं व्यवस्थित. मग आता पिंक कलर घेतला आहे मी, लाईट पिंक फ्लावरला. मध्ये आपल्याला डार्क पिंक करायचं आहे. कोणताही कलर घेताना लाईट घेतल्यानंतर त्याचाच शेड घेऊन डार्कमध्ये करायचं, किंवा डार्क असेल तर लाईटमध्ये करायचं. तोच कलर घ्यायचा म्हणजे छान दिसतं. हे पहा लाईट डार्क पिंक घेतला आता मी मध्ये. आणि ही मी रांगोळी मॅट बनवत असताना माझा फोन ब्लॅक अँड व्हाईट झालेला. मला काहीही कलर दिसत नव्हता, कसं दिसते काय दिसते. तरीही मी बनवायचा प्रयत्न केला आहे ही डिझाईन. हे पहा मध्ये ग्रीन घेतला, किती आकर्षक दिसायला ग्रीन लावल्यामुळं. म्हणजे असं बनवत असताना चिटकवत असताना पण थोडीशी आयडिया लावायची, म्हणजे कसं आपल्याला आणखी छान कशी आकर्षक दिसेल डिझाईन, ह्याचा प्रयत्न करत राहायचा हमेशा. जोपर्यंत आपल्याला चांगली वाटत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही. हे पहा रेड कलर घेतला आहे, साईडला ऑरेंज घेतला आहे सगळा बॉर्डरला. मध्ये पण आपण थोडंसं रेड कलर यूज करणार आहोत. हे पहा. आणि आता हे साईडला आपण जे फ्लावर बनवलं आहे त्याला पण उलन चिटकून घेऊया. हे सेम ग्रीननीच घ्यायचं आहे, मध्ये जसं आपण ग्रीन घेतलं तसंच. आता इथे व्हाईट कलरचा वापर करायचा आहे. गोलमध्ये व्हाईट घेतला, त्यानंतर आपल्याला पिंक कलरची बॉर्डर, म्हणजे ह्या मेन फ्लावरला पिंक आहे त्यामुळे साईडच्या फ्लावरला बी पिंकचा वापर करायचा. कलर एकदम वेगळे पण नाही टाकायचे. पिंकच्या मध्ये मी आता हा रेड घेतला आहे आणि मध्ये गोलमध्ये ऑरेंज घेणार आहे. हे पहा पाकळी पूर्ण रेडची घेतली आणि आता इथे रेडमध्ये गोल असंच करून घ्यायचं दुसऱ्या साईडला. आपली रांगोळी मॅट तयार आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.